नमस्कार मित्रांनो, सांगली डी-सी-सी बँकचं आपण सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला ही जी पी-डी-एफ आहे ती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाईड पण केली जाईल. ठीक आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन सांगून देतो. प्रत्येक प्रश्न 1 गुणासाठी असणार आणि कोऑपरेटिव्ह या विषयावरती काढलेली आहे आपण. ठीक आहे, सगळ्या सब्जेक्टवरती ॲज इट इज जशी एक्झामला येते तसे पण समोर व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं. ठीक आहे, तर सहकार या विषयावरती आपण हा प्रश्नपत्रिका काढलेली आहे 100 मार्कासाठी. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे, सहकारी संस्थेच्या उपविधी आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या यांच्यात विसंगती असल्यास कोणत्या तरतुदीस प्राधान्य दिले जाते? ऑप्शन क्रमांक ए सर्वसाधारण सभेचा ठराव, ऑप्शन क्रमांक 2 उपविधी, ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि ऑप्शन क्रमांक डी संचालक मंडळाचा निर्णय. आता मी समोरच्या प्रश्नाला काय करणार आहे मित्रांनो, हे ऑप्शन नाही वाचणार. ठीक आहे, फक्त प्रश्न वाचणार, तुम्हाला ऑप्शन दिसत ठीक आहे दिसेल, कारण की त्याच्यात टाईम वेस्ट व्हावं नाही म्हणून, तुमचा टाईम वाचावा म्हणून मी हे करतोय. ठीक आहे, सहकारी संस्थेतील ऑथरायझेड शेअर कॅपिटल आणि पेडअप शेअर कॅपिटल यातील योग्य संबंध कोणता? ठीक आहे, तर ॲन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. ठीक आहे, तर मित्रांनो याचा ॲन्सर आहे सी, पेडअप शेअर कॅपिटल ऑथरायझेड शेअर कॅपिटलच्या मर्यादेत असते. ठीक आहे, नेक्स्ट बघूया 3 नंबरचं. डी-सी-सी बँकच्या तरलतेवर म्हणजे लिक्विडिटीवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता आहे? तर ॲन्सर आहे मित्रांनो ठेवी आणि कर्जाचे प्रमाण. ठीक आहे, सहकारी संस्थेतील क्वोरम नसल्यास सर्वसाधारण सभेचे काय होते? सभा वैध मानली जाते, सभा तहकूब किंवा पुढे ढकलली जाते. ऑप्शन क्रमांक बी राईट ॲन्सर. तर हे टोटल IBPS पॅटर्ननुसार डिझाईन केलेले आहे मित्रांनो, आणि एकदम हाय लेवलचे प्रश्न काढले गेलेले आहे. ठीक आहे, आणि याच प्रकारे आपल्याकडे रिव्हिजन नोट्स आहे मित्रांनो. ठीक आहे, आता तुमची एक्झाम ऑगस्टमध्येच होणार आहे, हे कन्फर्म आहे मित्रांनो. एक्झॅक्ट डेट आपल्याजवळ लवकरच येणार आहे. ठीक आहे, ते टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेल. ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते जॉईन करून घ्या. ऑगस्टमध्ये तुमची एक्झाम होणार आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला आता कमी दिवस राहिलेले आहे. तर रिव्हिजन नोट्स आपल्याकडे आहे मित्रांनो. ठीक आहे, रिव्हिजन प्लस तुमची टेस्ट सिरीज अशी करून आपण एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केली आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे मित्रांनो. समोर प्रश्न बघूयाच, मी तुम्हाला थोडक्यात डेमो पण दाखवणार आहे. तुम्ही घेणार असाल किंवा नाही घेणार असाल तरी पण थोडं डेमो बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे, तर ही एक फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत संपूर्ण टेस्ट सिरीज, ठीक आहे, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केले जाईल, जेणेकरून तुम्हाला तुमची क्वेश्चनमार्फत रिव्हिजन पण होईल, प्रॅक्टिस पण होईल, टाईम मॅनेजमेंट होईल, आणि कसं काय एक्झाम पॅटर्न आहे ते पण तुम्हाला समजेल IBPS. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ऑल सब्जेक्ट तुम्हाला रिव्हिजन नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे, जेणेकरून तुम्ही स्टडी झाली असेल तुमची अगोदर किंवा नाही पण झाली असेल तरी पण तुमचं संपूर्ण रिव्हिजन आणि कवर होईल मित्रांनो. आणि मी तुम्हाला रिव्हिजन ज्या नोट्स आहेत त्या दाखवणार आहे, आणि ज्या टॉपिकवरती, ज्या सब्जेक्टवरती जास्त वेटेजला आहे जे सब्जेक्ट, त्याच्यावरती जास्त भर दिलेला आहे, आणि डेली तुम्हाला MCQ पण दिले जाणार आहेत. ठीक आहे, तर ही जी बॅच आहे 700 रुपयाला तुम्हाला फीस आहे मित्रांनो. ठीक आहे, ॲडमिशनसाठी हा नंबर दिलेला आहे 93 22 36 71 44. याच नंबरवरती फोनपे करा आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपला सेंड करा, तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, आणि या ज्या नोट्स आणि टेस्ट सिरीज आहे याच्यावरती आपण 100% पासिंग गॅरंटी देत आहोत मित्रांनो. ठीक आहे, कारण की 100%
पासिंग गॅरंटी देण्याचं कारण एकच आहे, कारण की आपल्या ज्या नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे त्या लेवलच्या आहे मित्रांनो. आणि तुमचं रिझल्ट नाही आलं तर तुम्ही जी ही फीज देणार आहात 700 रुपये, ती 100% तुम्हाला रिटर्न केली जाईल. ठीक आहे, रिफंड होईल, तुम्हाला परत केली जाईल रिझल्ट नाही आलं तर. ठीक आहे, 100% आणि शुअर शॉट सांगतोय मित्रांनो. ठीक आहे, एक्झाम ओरिएंटेड नोट्स आहे मित्रांनो. तुम्हाला थोडंसं फक्त डेमो दाखवत आहे नोट्सच्या. ठीक आहे, आणि टेस्ट सिरीज जे शिकवतोय मी आता त्याच प्रकारे तुम्हाला ऑल सब्जेक्ट जसं एक्झाममध्ये असणार आहे तशा रीतीने तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेल. ठीक आहे, तर मित्रांनो ही फक्त सहकार जो हा सब्जेक्ट आहे जास्त वेटेजला आहे मित्रांनो. तर हे सहकार चं हे अनुक्रमणिका आहे, याच्यामध्ये संपूर्ण कव्हर केलं गेलेलं आहे मित्रांनो. इन डिटेल्स घेतलेलं आहे. स्टार्टिंग म्हणजे सहकार म्हणजे काय, त्याची व्याख्या पण सोप्या भाषेत म्हणजे संपूर्ण व्यवस्थित समजेल त्या रीतीने आपण त्या भाषेत टाकलेलं आहे आणि इन डिटेल घेतलेलं आहे. ठीक आहे, तर ही 126 पेजेसची फक्त सहकार या विषयाची ही नोट्स आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट प्रश्न बघूया. नक्कीच तुम्ही आपल्या नोट्स घ्या मित्रांनो. सहकारी संस्थेच्या आर्थिक सुदृढतेचे सर्वात प्रभावी मोजमाप कोणते आहे? कॅपिटल, ॲडिक्वेसी आणि एन-पी-ए. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. डी-सी-सी बँककडून दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाचे प्रमुख लाभार्थी कोण असतात? कोण असतात? मला याचं ॲन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 6वा प्रश्न आहे. 6वा प्रश्न आणि त्याचं ऑप्शन क्रमांक बी, सी, डी असं कमेंट करून सांगा. ठीक आहे, आणि एकदम सोपं आहे मित्रांनो, सगळ्यांना यायलाच पाहिजे. सहकारी संस्थेतील वर्किंग कॅपिटलमध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट होतो? ए, बी, सी, डी. ठीक आहे, तर मित्रांनो याचा ॲन्सर आहे चालू मालमत्ता व चालू दायित्वातील फरक. ठीक आहे, तुम्हाला तिथे इंग्लिशमध्ये पण ऑप्शन असेल, मराठीमध्ये समजत नसेल तर. ठीक आहे, एक्झाममध्ये महाराष्ट्रातील त्रिस्तरीय सहकारी पतसंरचनेत योग्य क्रम लावा. म्हणजे जे डी-सी-सी बँकची जी त्रिस्तरीय संरचना असते त्याचे योग्य क्रम लावा. तर डी-सी-सी बँक, पॅक्स बँक आणि स्टेट लेवल. ठीक आहे, तर योग्य क्रम तुम्हाला लावायला यायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, याचा ॲन्सर खूप मतलब सोपा आहे. तुम्ही सांगा कमेंट करून. 8 ऑप्शन क्रमांक टाका तिथे. ठीक आहे, एन-पी-ए. मित्रांनो एन-पी-ए म्हणजे काय राहतो ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतोय. ठीक आहे, एन-पी-ए खूप जणांना माहिती नसेल. एन-पी-एचं फुल फॉर्म आहे मित्रांनो नॉन परफॉर्मिंग ॲसेट. ठीक आहे, जे बँका शेतकऱ्यांना किंवा इतर म्हणजे बिझनेसमॅनना जे कर्ज देते. ठीक आहे, ते कर्ज टायमावरती परतफेड नाही झालं आणि ते एन-पी-एमध्ये काउंट करतात बँका त्याला. ठीक आहे, तर यालाच म्हणतात एन-पी-ए. एन-पी-ए वाढल्यास डी-सी-सी बँकवर सर्वात आधी कोणता परिणाम होईल? तर मित्रांनो जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहे, जे कर्ज दिलेले आहे बाहेर बँकांनी, ते जर वाढले आणि जर त्यांना नफा कमी होईल. ठीक आहे, बँक लॉसमध्ये जाईल, तर नफा कमी होतो. हा ऑप्शन क्रमांक ए ॲन्सर असेल. ठीक आहे, तर असा कन्सेप्ट जर लक्षात ठेवला ना तुम्ही, तुम्हाला किती पण प्रश्न फिरून विचारला ना तरी पण ॲन्सर येतो मित्रांनो. सहकारी संस्थेच्या लेखा परीक्षणाचा मुख्य उद्देश कोणता? ठीक आहे, नफा लपविणे. नफा लपविणे हा उद्देश असू शकतो का लेखापरीक्षणाचा? नाही. आर्थिक स्थितीचे सत्य आणि निष्पक्ष परीक्षण. ठीक आहे, तर ॲन्सर क्रमांक 2 हा आहे. ठीक आहे, डी-सी-सी बँकमध्ये करार करार म्हणजे कॅपिटल रिस्क वेटेड ॲसेट्स रेशो. ठीक आहे, कमी असल्यास त्याचा अर्थ काय? तर मित्रांनो याचा अर्थ आहे बँकेची आर्थिक क्षमता कमकुवत आहे. ठीक आहे, तर हे करार जो हे आहे त्याचं फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. फुल फॉर्म पण वरती पण प्रश्न विचारले जातात. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ थोडा स्लो वाटत असेल तर तुम्ही फास्ट करून बघू शकता. ठीक आहे, काही समजलं नसेल तर रिपीट करून बघू शकता. सहकारी संस्थेच्या निव्वळ नफ्यातून प्रथम
कोणती तरतूद करणे आवश्यक असते? ठीक आहे. बोनस, राखीव निधी, जाहिरात आणि वेतनवाढ. तर ऑप्शन क्रमांक बी, राखीव निधी. नाबार्डकडून DCC बँकला पुनर्वित्त देण्याचा मुख्य उद्देश कोणता आहे? कोणता असू शकतो बरं? आता हे तर सगळ्यात सोपा प्रश्न आहे मित्रांनो, सगळ्यांना यायला पाहिजे. ठीक आहे, मी ऑप्शन वाचून दाखवतो. ए, ग्रामीण पतव्यवस्था मजबूत करणे. ठीक आहे, शेअर बाजार वाढविणे, विदेशी व्यापार वाढवणे, विमा व्यवसाय वाढवणे. तर ऑप्शन क्रमांक ए, खूप सोपा प्रश्न. ठीक आहे, ग्रामीण पतव्यवस्था मजबूत करणे. कारण की DCC बँक, नाबार्ड बँक कशासाठी DCC बँकला हे करते, पुनर्वित्त पुरवठा, की ग्रामीण भागातील जे मजूर आहे, शेतकरी आहे, ठीक आहे, त्यांना वित्त सहाय्य करण्यासाठी. ठीक आहे. सहकारी संस्थेतील इंटरनल कंट्रोल सिस्टमचा मुख्य उद्देश कोणता असतो? आर्थिक फसवणूक रोखणे. ठीक आहे. ए, DCC बँकच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, याचं आपण तेव्हा हे स्पष्टीकरण बघितलेलं आहे. कमी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब कोणती? ठीक आहे. प्रभावी कर्ज वसुली, अधिक जाहिरात, हा तर ऑप्शन येऊ शकत नाही. नवीन शाखा असू शकतो का बरं? नाही. नवीन फर्निचर, हा तर ऑप्शनमध्ये म्हणजे लिंकच नाही आहे. ठीक आहे, NPAशी. तर प्रभावी कर्ज वसुली. ठीक आहे, ए क्रमांक. तर मित्रांनो, प्रश्नामध्ये किंवा आपल्या ज्या याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, किंवा तुम्हाला कशा वाटल्या आहेत, चांगल्या वाईट, ते जे वाटतं तुम्हाला ते कमेंट करून सांगा. ठीक आहे. कारण की खूप मेहनत करून काढलेली आहे मित्रांनो तुमच्यासाठी. ऑडिट क्लासिफिकेशनमध्ये ए, वर्ग मिळवणे म्हणजे काय? तर संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व समाधानकारक आहे, याचा अर्थ हे आहे. ए म्हणजे वर्गवारी. ठीक आहे मित्रांनो, जसं की समजा काही मोठ्या संस्था असतात, त्यांना क्लासिफिकेशनमध्ये ए वर्गवारी देतात. ठीक आहे. सहकारी संस्थेतील स्टॅट्युटरी रिझर्व तयार करणे का आवश्यक असते? ठीक आहे. तर कायदेशीर बंधन असल्यामुळे. DCC बँकमधील रिकव्हरी पर्सेंटेज कमी असल्यास कोणता धोका वाढतो? NPA. रिकव्हरी पर्सेंटेज म्हणजे जे कर्ज दिलेले आहे ते रिकव्हरी होणं कमी असेल तर NPAत वाढ होते. ठीक. 19 पॅक्स म्हणजे प्रायमरी ज्या सहकारी बँक असतात त्या, आणि DCC बँक यांच्यातील व्यवहार प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाचे असतात? कृषी पतपुरवठा. ठीक आहे. प्रायमरी DCC विचारलं आणि पतपुरवठा आला की कृषी रिलेटेडच हे करायचं, ऑप्शन सिलेक्ट. ठीक आहे. सहकारी संस्थेतील आर्थिक उत्तरदायित्व वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते आहे? ऑप्शन वाचून दाखवतो. अंतर्गत नियंत्रण व लेखापरीक्षण. जाहिरात असू शकतं का? लिंकच नाही आहे मित्रांनो. कर्मचारी वाढ नाही. नवीन शाखा वाढ नाही. ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. अंतर्गत नियंत्रण आणि लेखापरीक्षण. DCC बँकच्या बॅलन्स शीटमध्ये ॲडव्हान्सेस म्हणजे काय? कर्ज व अग्रिमे, ठेवी, भाग भांडवल, राखीव निधी. कर्ज व अग्रिमे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए. सहकारी संस्थेतील मेंबर लॅबिलिटी कोणत्या कागदपत्रावर अवलंबून असते? उपविधी. ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे. DCC बँकच्या आर्थिक कार्यक्षमतेचे योग्य निर्देशक कोणते? CRAR, करार. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. करारचं फुल फॉर्म काय आहे ते आणि स्पष्टीकरण आपण अगोदर बघितलेलं आहे. सहकारी संस्थेमध्ये सदस्य शिक्षण, मेंबर एज्युकेशन, हे कोणत्या सहकारी तत्वाशी संबंधित आहे? ठीक आहे. एज्युकेशन, ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन, डेमोक्रेटिक कंट्रोल, व्हॉलंटरी मेंबरशिप, कॉर्पोरेशन अमॉंग कॉर्पोरेटिव्स. ठीक आहे. तर तुम्ही याचा ॲन्सर सांगा मित्रांनो. ठीक आहे. आय होप तुम्हाला येत असेल. ठीक आहे. कारण की सोपं आहे, एज्युकेशन आणि ट्रेनिंग रिलेटेड आहे. ठीक आहे. DCC बँकेचे दीर्घकालीन स्थैर्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? गुणवत्तापूर्ण कर्ज वाटप व प्रभावी वसुली. ऑप्शन क्रमांक ए. ठीक आहे.
सहकारी संस्थेच्या कार्यक्षमता मूल्यांकनासाठी खालीलपैकी कोणता आर्थिक निर्देशक सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो? ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. तर मित्रांनो, याच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न तुमचे कव्हर होतात, 3 ते 4 प्रश्न, कारण की एकावरती प्रश्न येऊ शकतो. डेब्ट इक्विटी रेशो, ग्रॉस एनपीए रेशो, रिटर्न ॲसेट ऑन ॲसेट्स, ठीक आहे, ROA. सहकारी बँकामध्ये ॲसेट क्लासिफिकेशनचे मुख्य उद्दिष्ट काय असते? कर्मचाऱ्याचे वर्गीकरण, मालमत्तेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन. ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. DCC बँकमध्ये ओव्हरड्यू लोन म्हणजे काय? ठीक आहे. मुदत संपवून न फेडलेले कर्ज. ऑप्शन क्रमांक बी. सहकारी संस्थेच्या आर्थिक नियंत्रणासाठी अंतर्गत लेखापरीक्षण का महत्त्वाचे असते? ठीक आहे. चुका आणि अनियमितता वेळेवर शोधण्यासाठी. ऑप्शन क्रमांक ए. DCC बँकच्या पतधोरणाचा मतलब क्रेडिट पॉलिसीचा मुख्य उद्देश कोणता? मित्रांनो, याच्यावरती जवळपास आपण सगळे 2019 पासून DCC बँकचं सिलेबसनुसार आपण लेक्चर शिकवतो, नोट्स प्रोव्हाइड करतो. तर याच्यावरती 3 ते 4 वेळेस प्रश्न आलेले आहे. वारंवार प्रश्न विचारली जातात क्रेडिट पॉलिसीवरती. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक ए. जोखीम नियंत्रित करून सुरक्षित कर्ज वाटप. ठीक आहे. 31वा प्रश्न. सहकारी संस्थेमध्ये रिझर्व्ह फंड अपुरा असल्यास सर्वात मोठा परिणाम कोणता होऊ शकतो? आर्थिक स्थैर्य कमी होणे. ऑप्शन क्रमांक ए आन्सर. 32. DCC बँकमध्ये रिकव्हरी मॅनेजमेंटचे प्रमुख उद्दिष्ट काय आहेत? NPA कमी करणे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. ठीक आहे. 33 आहे. सहकारी संस्थेतील बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते? मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापन. ठीक आहे. तुम्हाला ऑप्शनमध्ये लेखाधिकारी असं पण येईल, तर ते ऑप्शन राईट असेल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए. DCC बँकच्या आर्थिक गुणवत्तेचे सर्वात योग्य निर्देशक कोणते आहे? नॉन परफॉर्मिंग ॲसेट, CD रेशो आणि करार. ठीक आहे. वरीलपैकी सर्व. ठीक. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. आणि ठीक आहे, बाकीचे प्रश्न जे आहे मी तुम्हाला ही जी नोट्स आहे प्रश्नपत्रिका मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. बाकीचे प्रश्न तुम्ही तिथे बघून घ्या आणि ॲन्सर याचे राईट ॲन्सर खाली ॲन्सर की पण दिलेली आहे याच नोट्समध्ये, तिथनं तुम्ही राईट ॲन्सर बघू शकता. ठीक आहे. अगोदर तुम्ही तुमच्या मनाने सोडवा मित्रांनो ही प्रश्नपत्रिका. तुम्हाला किती प्रश्न ॲक्युरेट ॲन्सर आले ते पण बघू शकता लास्ट ॲन्सरनुसार. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जॉईन करून घ्या. आणि आपले जे नोट्स आहे मित्रांनो त्या नक्कीच तुम्ही घ्या. ठीक आहे. ही एक फास्ट ट्रॅक बॅच आहे. तुम्हाला याच्यामध्ये रिव्हिजन नोट्स जसं की मी दाखवले आणि सांगितलेलं आहे आणि टेस्ट सिरीज तुम्हाला संपूर्ण तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. आणि 100% पासिंग गॅरंटी देत आहोत. ठीक आहे. तुमचं रिझल्ट नाही आलं तर तुमची जी फीस आहे 700 रुपये ते तुम्हाला परत मिळेल. ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर 93 22 36 71 44 हा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप करा. ठीक आहे. धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतील, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.